मग चंद्रकांत पाटलांचं काय तुम्ही आता नवीन तुम्ही म्हटलं की चंद्रकांत पाटलांबद्दल बोलणार आहात, चंद्रकांत पाटील स्पेसिफिकली का? नाही, याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगतो की ज्या राजकारणामध्ये आम्ही म्हणजे तुम्हाला सांगू का, आपल्या राज्यामध्ये म्हणजे इथं लय मान्यवर झाले, त्यांनी अनेक राजकारण केले, म्हणजे प्रचंड म्हणजे मोठी लोक होऊन गेली. मग कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब असतील, शरद पवार असतील, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, ह्यांनी एक राजकारणाची दिशा दिलेली त्या काळामध्ये. तुम्हाला सांगतो की ही लोक एकदा राजकारण केलं तर ते सगळे वैयक्तिक कौटुंबिक मित्र होते, एकमेकांना येणं जाणं होतं, एकमेकांचा मान सन्मान होतं. ह्या सिस्टीममध्ये तुमचं घरच उद्ध्वस्त करायचं, तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं, अशा पद्धतीचं जे राजकारण चालू झालं ते पुण्यामध्ये, त्यात मी सापडलो ना. म्हणजे माझ्यावर जो अन्याय झाला, माझं ह्यात वक्तचं तुम्ही काढलं आहे ना विषय, ह्याच्यामध्ये वक्तचा 0% काय आहे त्याच्यामध्ये आधार नाही. पण आपली राजकीय ताकद वापरून माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाला देशोधडी लावायचं काम, हे करण्याचं काम आता मी सांग, तुम्ही नावच घेतलं, त्यांचं रिपीट नाव घेतो, चंद्रकांत पाटलांनी ह्या सगळ्या गोष्टी करताना हे सगळी लोक माझ्या अंगावर सोडली. मुस्लिम समाजाच्या काही लोकांना पैसे दिले, काही उमेदवार आले, ते उमेदवार येऊन तिथं त्यांनी तिथं सगळं वातावरण केलं, माझ्या विरोधात सोशल मीडिया वापरले, हे वापरलं. आणि ह्याच्यामध्ये मी परत एकदा सांगतो की आमचं कौटुंबिक आमच्या व्यवसायाचा भाग होता. आम्ही आयुष्यात रुपये करून आज आमच्या डोक्यावर कर्ज आहे. हे कर्ज आज बँकेचं कर्ज बंद नाही, उद्या आमची प्रॉपर्टी आहे त्या छोट्या मोठ्या ह्या घाण ठेवलेल्या आहेत. आणि तुम्ही जर वैयक्तिक हल्ला केला, आमचं चुकलं असेल तर तुम्ही आम्हाला समजून सांगा, पण ह्याच्यामध्ये कोर्टाने दोषी दिले तर आमचं हे एवढा मोठं नुकसान होणार आहे. ही नुकसान प्रचंड आहे ना, ही नुकसान प्रचंड ही चंद्रकांत पाटलांनी केली.